पंडितनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। सब संतन की जय। मागच्या अभंगामध्ये, तिसऱ्या अभंगामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी जे सांगायचं ते सांगितलं, परंतु आज आपल्याला चौथा आणि पाचवा या दोन अभंगाचं या ठिकाणी वर्णन करायचं आहे. तर सर्वप्रथम श्रीपाद बाबाचे गुणगान गाणं अतिशय महत्त्वाचं, बरोबर आहे. म्हणून श्रीपाद बाबाची आठवण, रामदास बाबाची आठवण, कारण त्यांच्याच कृपेनं आपण इथं आलो आणि आता जे शब्द निघणार हे बाबाच बोलणार आहे. तर पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. सब संतन की जय. आज चौथ्या आणि पाचव्या म्हणजे चौथ्या अभंगामध्ये प्रश्न विचारलेला आहे मुक्ताबाईनं, आणि पाचव्या अभंगामध्ये त्याचं उत्तर आमच्या माऊलींना दिलेलं आहे. तर चौथा अभंग असा आहे, विटेवरी मूर्ती दिसते सगुण, सगुण का निर्गुण म्हणू दादा. सगुण जरी म्हणू दिसते निर्गुण, आणि वाचेशी भिन्न पडले दादा. बुडाले वचन स्तब्ध झाले मन, सगुण निर्गुण दोन्ही नाही. म्हणे मुक्ताबाई सांगा ज्ञानदेवा, विचार हा बरवा करोनिया. हा प्रश्न आहे मुक्ताबाईनं विचारलेला, की ही जी मला समोर विटेवरची मूर्ती दिसते ही सगुण आहे का निर्गुण आहे. बरोबर आहे. सगुण म्हटलं तर निर्गुण दिसते, निर्गुण म्हटलं तर सगुण आहे. म्हणजे आणि निर्गुणाच्या ठिकाणी माझं वचन बुडून जाते, माझे शब्द एकरूप होऊन जातात, मन सुद्धा त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. मग हे काय आहे, दोन्ही काय, सगुण आणि निर्गुण, याबद्दल माहिती मला तुम्ही सांगा, असं मुक्ताबाईनं प्रश्न केला. कोणाला? ज्ञानेश्वर माऊलींना. आणि मग मुक्ताबाई ध्यानाभ्यासाला बसल्या, डोळे बंद केले आणि मनन चिंतन सुरू ठेवलं, आणि त्या ध्यानामध्ये खोल 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 जाऊन अनुभव घेऊ लागल्या. काय जे प्रश्न मनात उद्भवले ते या अभंगात दिसून येतात. मग मुक्ताबाई ध्यानावस्थेमध्ये बसले, खोल खोल गेले आणि त्यांना अनुभव आला. मग जो अनुभव आला त्या अनुभवाचा जो प्रश्न आहे हा प्रश्न विचारतात मुक्ताबाई. हे ज्ञानदेवा दादा, विटणाऱ्या या देहात, विटणाऱ्या या देहात अर्धचंद्र वीट दर्शनानंतर स्वयंभू जी अंगुष्ट मात्र ज्योतीची प्रचिती येते, त्यामध्ये ते स्वयंभू आहे नाही काय, परंतु पाहताना ती आकारयुक्त दिसते. बरं, आकारयुक्त दिसते तर दिसते, तिची जाणीव पण आपल्याला होते. मग आता हे कसं काय, की विटणाऱ्या या देहामध्ये अर्धचंद्राकृती दर्शनानंतर, म्हणजे अर्धचंद्राकृती म्हणजे ते आदिमायेचं कुंडलिनीचं आहे, ही अंगुष्ट मात्र स्वयंभू अशी जी ज्योतीची प्रचिती येते. आता ही स्वयंभू अशा अंगुष्ट मात्र ज्योतीची प्रचिती सर्वांना येणं, त्याचा अनुभव सर्वांना येणं महत्वाचं आहे. मग असं त्या अंगुष्ट मात्र ज्योतीमध्ये, त्या अनुभवामध्ये आत्मतेजचा स्वयंभू आहे. अंगुष्ट मात्र ज्योत आहे,
अंगुष्ठ मात्र म्हणजे अंगठ्या एवढी ती ज्योत आहे, इथं भुरकुटीमध्ये ती ज्योत आहे. बरोबर आहे. आता ती स्वयंभू आहे, तिला कोण तयार केलं नाही. ती जशीच्या अनादी काळापासून ती ज्योत जशीच्या तशी आहे. पण पाहताना आम्हाला अनुभव येताना असा अनुभव येतो की तिला आकार आहे. भगवंत तर निर्गुण आहे, निराकार आहे. आणि इथं आम्ही अंगुष्ठ प्रमाण जी ज्योत पाहतो तिला आकार आहे, असा अंगठ्याचा आकार, असा आकार आहे. बरं आकार आहे तर आहे, हा तिची जाणीव पण होते. पहा कशी अंगुष्ठ मात्र ज्योत आहे. पहा, जाणीव सुद्धा मला या देहाला सुद्धा जाणीव होते. बरोबर आहे. म्हणून या विटेवरची मूर्ती सगुण म्हणाल की निर्गुण? म्हणजे ही अंगुष्ठ मात्र जे ज्योत आहे हे सगुण आहे का निर्गुण आहे? हे जे आत्मतेज आहे हे सगुण आहे का निर्गुण आहे? सगुण का म्हटलं? कारण ती आकारयुक्त आहे, त्याला आकार आहे. आणखी दुसरी गोष्ट, ती जाणीव पण होते, नाही काय? मग सगुण आहे का निर्गुण आहे? त्याचं कारण असं, आकार आणि जाणीव जर लक्षात घेतले तर ते गुणासहित म्हणावं लागेल. कारण ज्याला गुण आहे, ज्याच्या ठिकाणी गुण आहे त्याच्याच ठिकाणी त्याला तो आकाराचा अनुभव येईल, जाणीवेचा अनुभव येईल. बरोबर आहे. म्हणजे आकाराचा अनुभव आला ज्योतिप्रमाण, बरोबर आहे. त्याच्यानंतर जाणीव पण आपल्याला आली, तो अनुभव आला, आपण ते आपलं तो स्वरूप पाहून राहिलो, त्याची जाणीव पण आपल्याला आहे. म्हणजे गुणसहित झालं. जी गुणसहित असते, जिच्यामध्ये गुण आहे ते सगुण. पण सगुण आहे का दादा, सगुण आहे का निर्गुण आहे हे मला अजून समजून नाही राहिलं. कोण म्हणून राहिले असं? मुक्ताबाई. कारण त्याचं कारण असं, प्रतिबिंब हे सदैव बिंबरूपच असते. बरोबर आहे. प्रतिबिंब जे असते, समजा वर 3 पत्र आहे, लोखंडी पत्र आहे, वर सूर्य आहे आणि त्याला त्या पत्राला 10-15 छिद्र आहे. तर वरचं जे बिंब आहे ते बिंब ते खाली त्या पत्राच्या खाली म्हणजे जमिनीवर आपल्याला 15-20 प्रतिबिंब दिसतील. बरोबर आहे. बरोबर आहे. हा, मग हे कारण प्रत्येक प्रतिबिंब हे बिंबरूप असते. तेच जर सूर्य मावळला तर ते प्रतिबिंब त्या सूर्यामध्ये एकरूप होते. किंवा यदा कदाचित घर पडलं तर त्या ठिकाणी ते प्रतिबिंब त्या सूर्यामध्ये एकरूप होते. म्हणजे काही शिल्लक राहत नाही. याचा अर्थ असा की प्रतिबिंब हे नेहमी बिंबरूपच असते. कारण बिंब आणि प्रतिबिंब यांच्यामध्ये फरक नाही. सूर्य आणि सूर्याचे किरण एक अलग एकच आहे. सूर्य म्हटलं की सूर्याचे किरण आले, सूर्याचे किरण म्हटलं की त्याचं बिंब आलं. बरोबर आहे. मग याच न्यायानं या ज्योतीमधून जे तेज दिसते तर ते तेज विश्वव्यापक महातेजातून आलेलं आहे असं आम्हाला जाणवते. हे जे आत्मतेज आहे, अंगुष्ठ प्रमाण ज्योतीमध्ये असलेलं जे तेज आहे, जो प्रकाश आहे, हा प्रकाश या संपूर्ण विश्वव्यापक महातेजातून आलेला आहे असं मला जाणवते. बरोबर आहे. म्हणून गुणरहित दिसते. काय दिसते? गुणरहित दिसते. कारण या विश्वव्यापक महातेजाला गुणच नाही. कोणतं सत्वगुण नाही, रजोगुण नाही, तमोगुण नाही. अरे बाबा, ते एवढं मोठं आहे की त्याचा अंदाज करता येत नाही. कोटी सूर्य एकीकडे, कोटी सूर्य एकीकडे आणि ते तेज एकीकडे. मग आता तसं जर पाहिलं ते गुणरहित आहे. विश्वव्यापक महातेज हे कसं आहे? गुणरहित आहे. त्याच्या ठिकाणी गुण नाही. आणि मला जो अनुभव आला, हा अनुभव जो ज्योतीचा अनुभव आला, हा कसा आहे? त्याला आकारही आहे आणि त्याची मला जाणीव होते. मग यात भिन्नता आलेली असली तरी स्वरूपतः ते मला एकच दिसते. बरोबर आहे.
बर, ह्याला कळलं. दुसरा प्रश्न, आत्मज्योतीपासून तर थेट विश्वव्यापक महातेजापर्यंत येऊन अनुभूतीकडे लक्ष द्यावे. काय? आत्मज्योत, प्रत्येकाच्या ठिकाणी असलेली आत्मज्योत. यांच्या ठिकाणी आत्मज्योत, यांच्या ठिकाणी आत्मज्योत, यांच्या ठिकाणी आत्मज्योत, यांच्या ठिकाणी आत्मज्योत. ही आत्मज्योत म्हणजेच सूर्याचं जसं प्रतिबिंब तशीच हे आत्मज्योत म्हणजे काय? प्रतिबिंब आहे. प्रत्येकामध्ये ते काय? प्रतिबिंब आहे. आणि विश्वव्यापक जे महातेज आहे, हे विश्वव्यापक महातेज तेजामधूनच ते प्रतिबिंब आलेलं आहे, आत्मतेज आलेलं आहे. बरोबर आहे. मग तर व्यापक तेजो दर्शनाचे वेळी, ज्या वेळेस व्यापक तेजो दर्शन होते, म्हणजे सूर्यकोटी समप्रभा, सूर्यकोटी कोट्यावधी सूर्याचं जे तेज आहे, अशा दर्शनाच्या वेळी वाचा म्हणजे शब्द हे काय होतात? आधीच स्तब्ध झालेले असतात. त्या ठिकाणी शब्द शिल्लक राहत नाही, शब्द हे स्तब्ध होतात. तोंडातून शब्द सुद्धा त्या ठिकाणी निघत नाही. आणि चंचल जे मन असते हे स्थिर होते. म्हणजे मनाची चंचलता सुद्धा त्या ठिकाणी राहत नाही. याचा अर्थ त्या विश्वव्यापक महातेजामध्ये, त्या स्वरूपामध्ये हे आत्मतेज विलीन होते, एक रूप होते. नाही 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 नाही, ते काय होते? विरघळून जाते. असं मला प्रत्ययाला आलं, अशी मला अनुभूती आली, असं मुक्ताबाई ज्ञानेश्वर माऊलींना सांगून राहिले. बरं, कसं? चित्त ताकाटले आटू घेत, वाचा पांगुळली जे तिच्या तेथ, आणि आपाद कंचुकित रोमांच आले. मला असं, माझं जे चित्त आहे हे चित्त आटून गेलं, मन आटून गेलं. म्हणजे मनच राहिलं नाही, मनच शिल्लक राहिलं नाही. आणि माझी जी वाचा आहे ही वाचा पांगुळली, म्हणजे वाचे तोंडामधून शब्द सुद्धा निघत नव्हता. आणि तिसरी गोष्ट अशी की आपाद कंचुकित, म्हणजे पायाच्या नखापासून तर डोक्यापर्यंत काय आले? भरभर भरभर रोमांच आले, भरभर भरभर काटे आले. ज्ञानेश्वरीतला आहे. बरोबर आहे. मग तैसे भोगा आतून निघता, चित्त मदमागी विगता, हळूहळू पंडू सुता मीच होईल. ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायामध्ये 109वी ओळी आहे की तैसे भोगा आतून निघता, म्हणजे कोणत्याच प्रकारचा संसार किंवा कोणत्याच प्रकारचं विकार किंवा भोग त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. जसं जसं संसारातून मन नाहीसं होईल, निरीच्छ होईल, त्यावेळेस ते चित्त माझ्या स्वरूपाशी हळूहळू 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 एकरूप होईल. आणि ते एकरूप झाल्यानंतर हे अर्जुना, ते तुझं चित्त मीच होईल. म्हणजे ते चित्त राहणार नाही, ते माझं स्वरूपच होईल. म्हणून म्हटलंय, तू मन हे मीच करी, माझी या भजनी प्रेम धरी, आणि सर्वत्र नमस्कारी मज एकाते. आणि असं ज्या वेळेस होते त्यावेळेस ज्ञानेश्वरीमध्ये 5व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे, उपदेश करताना अर्जुनाला भगवंतांनी काय? जेत हे संसार चित्र उमटे, तो मनरूपपटू फाटे, आणि म्हणून मन येथे मुद्दल जाय. अशा प्रकारे हे जे संसार रूप चित्र आहे, हा जो संसार आहे, हा संसार काय होतो? नाहीसा होतो. आणि दुसरी गोष्ट, मनरूप पटू फाटे, म्हणजे मन सुद्धा त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. ते माझं स्वरूप. म्हणून या अनुभूती लक्षात घेता, आता ही जी मला अनुभूती आली, ही अनुभूती किंवा ही प्रचिती लक्षात घेतात. हे स्वरूप दर्शन सगुण आणि निर्गुणापासून काहीतरी वेगळं आहे. सगुणही म्हणता येत नाही,
निर्गुणही म्हणता येत नाही. मग सगुण आहे का निर्गुण आहे? सगुण म्हटलं तो आकार आहे जाणीवानी, निर्गुण म्हटलं तो या विश्वव्यापक महातेजातून त्याचा मला प्रचिती आली. त्यावेळेस माझं वाचा कुंडली मन आठवून गेलं, बरोबर अंगावर रोमांच आले. मग हे काहीतरी त्या सगुण निर्गुणापेक्षा वेगळंच आहे दादा, अशी मुक्ताबाई विचारून राहिली. कोणाला? माऊलीला. तेव्हा हे ज्ञानदेवा या संबंधीचा पुढील उपदेशात्मक विवेक मला सांगा. म्हणजे हा जो विवेक आहे सारासार विचार आहे, सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे. मग हा जो उपदेशात्मक विचार आहे किंवा विवेक आहे हा मला तुम्ही सांगावा. याचं कारण असं की निर्गुणातून सगुणा येईपर्यंत काय विश्वव्यापक तेज, बरोबर आहे, विश्वव्यापक महातेज. सगुण का निर्गुण? निर्गुण. मग या विश्वव्यापक महातेजामधून सगुणाकडे येताना म्हणजे आपण तयार होताना, मनुष्य जीव प्राणी तयार होताना सगुण तयार होताना कोणती स्थित्यंतरे होतात, तिच्यामध्ये कसे बदल होतात हे मला सांगा. हा प्रश्न आहे मुक्ताबाईंचा. कसं काय होतं बाई? निर्गुणातून सगुण बसता निर्गुण पावले. मग सगुण बसता जर निर्गुण तुम्ही पावले तर निर्गुणातून तो आम्ही येतोच ना. मग हे कसं काय हे आम्हाला सांगा. हा प्रश्न मुक्ताबाईनं ज्ञानेश्वर माऊलींना विचारला. मग या प्रश्नाचं उत्तर माऊली सांगतात. ज्ञानदेव म्हणे ऐक मुक्ताबाई, 5वा अभंग. ज्ञानदेव म्हणे ऐक मुक्ताबाई, सांगेन तू पाही गुरुमुखी. आता मी तुला सांगतो ते गुरुमुखानं ऐकून घे. कारण गुरुमुखाशिवाय तो अनुभव येत नाही. निर्गुणाचा बुंद सगुणी उतरला, निर्गुणाचा बुंद सगुणी उतरला. होता निर्गुण, होता निराकार महातेज, तिच्यामधून तो बुंद खाली आला आणि कर्दम तो झाला एकाएकी. मग त्याला फाटे फुटले, तो कर्दम झाला म्हणजे तो मसाला पांगला. कर्दम म्हणजे मसाला. होता निर्गुण, आला सगुण. निर्गुणातून थेंब खाली उतरला आणि तो एकाएकी काय झाला? कर्दम झाला. म्हणजे त्याचा मसाला तयार झाला. आणि तो जो मसाला तयार झाला, हे सर्व मसाला मिळून हे जीव प्राणी निर्माण झाले. तुम्ही आम्ही हा मसाला कर्दम. भाषा समजून राहिली आहे? हा. मग स्थापिला शे गोळा सगुणाचा सार, तयाचा आधार एक आहे. अशा प्रकारे सगुणाचा गोळा स्थापन केला आणि त्याला फक्त एकच आधार आहे. मूळद्वारे मुळी स्थापिला गणपती आणि तयापाशी वस्ती निर्गुणाची. बरोबर आहे. निर्गुण म्हणजे काय? रेणू ते अक्षर म्हणे ज्ञानेश्वर मुक्ताबाई. आता मुक्ताबाईला उत्तर. मग श्री ज्ञानेश्वर माऊली सांगतात, हे मुक्ता, सगुण निर्गुण विषय तू हा जो विवेक आहे हा तू मला विचारला, हे फारच चांगलं झालं. सगुण आणि निर्गुणाबद्दलची तू मला माहिती विचारली, हे अतिशय चांगलं झालं. आणि म्हणून आता गुरुमुखातून मला जो अनुभव आला, गुरुमुखातून मला जो अनुभव आला त्याचा निवाडा मी तुला सांगतो. म्हणजे निवृत्तीनाथाच्या कृपेनं तो अनुभव कोण घेतला? ज्ञानेश्वर माऊलीने घेतला. आणि ज्ञानेश्वर माऊलीने तो अनुभव कोणाला दिला? मुक्ताबाईला दिला. म्हणजे मग ते आता सांगणार आहे. तरी तू सांगताच ताबडतोब अत्यंतिक अंतर्मुख हो. आता मी सांगून राहिलो, माऊली काय सांगता, आता मी तुला सांगून राहिलो, तो सांगता तू अंतर्मुख हो. बाहेरचा विषय पण सर्व अंतर्मुख हो. बाह्य विषय
पण आणि त्याचा अनुभव घे. बरोबर आहे. म्हणजे त्याचा आत्ताच अनुभव पहा. 10 वर्षानं का 15 वर्षानं का 20 वर्षानं बोला. आत्ताच. आत्ता म्हणजे इमिजिएटली ताबडतोब अनुभव पहा. जगात काय सुरू आहे. आता नाम घ्या आणि तुम्हाला 20-25 वर्षानं देव कळी. काही फायदा आहे त्याचा असं सांगितलं का माऊलीनं? माऊलीनं सांगितलं कोणाला? मुक्ताबाईला. त्याचा अनुभव तू आत्ताच घे. याला तत्वमसी महावाक्याच्या उपदेशाचा, याला तत्वमसी महावाक्याच्या उपदेशाचा गुरुमुखातून आरंभ होणे म्हणतात. ज्या वेळेस सद्गुरू आपल्या शिष्याला तत्वमसी महावाक्याचा उपदेश करतात. बरोबर आहे. तत्वमसी म्हणजे तत्व म्हणजे ते, तम म्हणजे तू, आणि अशी म्हणजे आहे. तो तू आहे. तो या चराचरामध्ये व्याप्त असणारा जो निर्गुण निराकार परमात्मा आहे, तो परमात्मा. तम म्हणजे तू, अशी म्हणजे आहे. तत् आणि काय? तत् आणि तम याला जोडणारा जो दुवा आहे तो अशी आहे. अशी या पदानं तत् आणि तम याला जोडल्या जाते. म्हणून अशी, म्हणून त्याला म्हटलेलं आहे तत्तम अशी, म्हणजे तत्वमसी. तत्वमसी महावाक्य हे गुरुमुखातून ज्या वेळेस ऐकतो त्यावेळेस ऐकण्याला त्यांनी प्रारंभ केला. असा महावाक्योपदेश आश्चर्याद्वारा म्हणजे सद्गुरूद्वारा शिष्यास म्हणजे उत्तम आज्ञाधारक जो अभ्यासू असेल अशा साधकाला श्रवणाद्वारे करण्याची परंपरा आहे. जो चांगला साधक आहे, जो आज्ञाधारक साधक आहे आणि जो अभ्यासू साधक आहे, तर सद्गुरू अशा साधकाला तत्वमसी महावाक्याचा उपदेश करतात. त्याला गुरुमुख म्हणतात. बरोबर आहे. मग तो परमश्रद्धावान शिष्य तमो तेजोगुणी वाणीनुसार मंत्र चैतन्यत्व दृढ साधना करून अशा प्रकारे सद्गुरूच्या मुखातून निघालेला जो शब्द असतो तो मंत्र चैतन्ययुक्त असतो. चैतन्य असते आणि चैतन्य असल्यामुळे चैतन्याचा अनुभव येतो. काय? चैतन्ययुक्त दृढ साधना क्रमाक्रमाने आत्मस्वरूपाचा अनुभव घेऊन कृतार्थ होत असतो. अशा प्रकारे तो त्याचा अनुभव घेतो आणि तो काय होऊन जातो? कृतार्थ होतो तो शिष्य. म्हणून म्हटलेलं आहे मोठके गुरुमुखे उदयी जत दिसे आणि हृदयी स्वयंभूच असे प्रत्यक्ष फावो लागे तैसे आपै सयाचे. मोठके गुरुमुखी उदयी जत दिसे. अरे ते आत्मतत्व, ते परमतत्व तुमच्या ठिकाणी मुळातच आहे. प्रत्येक प्राणी मात्राच्या ठिकाणी ते चैतन्य मुळातच आहे. परंतु प्राणी मात्राला समजत नाही. मनुष्य प्राण्याला भगवंतानं बुद्धी दिली म्हणून त्याला समजते. कारण ते चैतन्य ते आत्मस्वरूप तुमच्या ठिकाणी ऑटोमॅटिक जसच्या तसंच आहे जन्माला आल्यापासून. पण काय होते? फक्त गुरुमुखे उदय होते. गुरुमुखानं, गुरुच्या मुखातून शब्द पडला की त्याचा उदय होतो, त्याचा अनुभव येतो. वास्तवामध्ये तुमच्या हृदयामध्ये आहे, परंतु गुरुच्या मुखातून त्याचा तो शब्द बाहेर पडला म्हणजे मग त्याला अनुभव येतो आणि मग त्याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला मिळतो. पण तेव्हा मग तेच आपण एकाग्र अंतःकरण आणि करुणी सद्गुरु स्मरण अनुभवी घे. हे तो मन एकाग्र करायचं नाही काय, मग त्या ठिकाणी बसायचं, मन एकाग्र करायचं, सद्गुरूचं स्मरण करायचं आणि त्याचा अनुभव घ्यायचा. ही पद्धत आहे. बरोबर आहे. नाही तर आजकाल म्हणजे जगामध्ये काय सुरू आहे? गुरु म्हणजे नुसतं नामे आहे म्हणजे आहे, करायचं म्हणजे
करायचा. वास्तविक पाहता तो तसा अर्थ नाही. आणि किती गुरु केले, तुम्ही काही केलं तरी जीवाचा उद्धार होणे नाही. अढळ अढळ श्रद्धा, अढळ निष्ठा सद्गुरूकडे, सद्गुरू विषयी पाहिजे. मग पुढे सांगतात, काय सांगतात, मग त्यावेळेस तो तुला अनुभव येईल. मग कोणता अनुभव? पहा, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, आणि सगुण निर्गुण एक गोविंद. अरे तू सगुण आहे का निर्गुण आहे? सगुण म्हणतात तर निर्गुण आहे, निर्गुण म्हणतात सगुण आहे. अरे बाबा, तू सगुणही नाही निर्गुणही नाही, तू प्रत्यक्ष भगवंत हरी आहे, तू गोविंद आहे. तिथं सगुणही म्हणता येत नाही, निर्गुण म्हणता येत नाही. सगुण निर्गुणाच्या पलीकडे जी आहे असा तू गोविंद आहे, असा तू भगवंत आहे, असं ते ब्रह्म आहे, असं ते निरंजन तत्व आहे. मग त्याच्या पाठीमागील भूमिका अशी, असं का म्हटलं? ज्ञानेश्वर गाथ्यामध्ये तुझं सगुण म्हणू की निर्गुण आहे, आणि सगुण निर्गुण याचं. मग असं का म्हटलं गाथ्यामध्ये? का? त्याचं कारण असं की सृष्टीची उत्पत्ती झाली, हे झालेलं आहे, आणि कीर्तनात झालेलं आहे. कदाचित तुमच्या लक्षात आहे की नाही काय मात्र झालेलं आहे. सृष्टीची उत्पत्ती झाली, त्यापूर्वी या सृष्टीची स्थिती कशी होती? सृष्टी निर्माण व्हायच्या अगोदर सृष्टीची स्थिती कशी होती? कशी असेल? फक्त अंधकार असेल. काय? सृष्टी निर्माण व्हायच्या अगोदर काय होतं? फक्त अंधकार. अंधकार म्हणजे तम, तम म्हणजे अंधार, तम म्हणजे अंधार, त्याला तम म्हणतात. म्हणजे हा जो जगामध्ये आता हा लाईट गेल्यानंतर जो अंधार असतो तो काहीच नाही, तो काहीच नाही. त्याच्या किती तुम्ही कोटीनं लांब तो अंधार आहे. हो, समजून राहिलं काय? हा, मग सृष्टीची निर्मिती व्हायच्या अगोदर काय होतं? फक्त तम. मग कारण म्हटलेलं आहे तम आशित, तम म्हणजे अंधार. मग या तमाच्या पोटामध्ये या तम, दुसरं काहीच नाही ना. जिकडे माझा तिकडे सर्व चंद्र, चंद्र नाही, सूर्य नाही, तारांक नाही, तुम्ही नाही, आम्ही नाही, बरोबर आहे. हा, ग्रह नाही, तारे नाही, नक्षत्र नाही, काही नाही, काहीच नाही. आता बोलूच काय, काही बोलता येत नाही. पण बोलणं पडते समजण्याकरता. काहीच नाही, फक्त तम, फक्त अंधार. आणि या अंधाराच्या पोटात अतिशय सूक्ष्मावस्थेमध्ये सर्व आपल्या ऐश्वर्यासह, आपल्या सामर्थ्यासह तेजोमय भगवत स्वरूप एकुलते एकच होते. एकुलते एकच होते. का? तम. आणि त्या तमाच्या पोटामध्ये अतिशय सूक्ष्म, काय? अतिशय सूक्ष्म अवस्थेत, म्हणजे बारीक अवस्थेमध्ये त्यानं असं ते होतं की तिच्यामध्ये सर्व सामर्थ्य होतं. हा, आणि ते अतिशय सूक्ष्म होतं, सर्व ऐश्वर्य तिच्यात होतं. आणि त्यातल्या त्यात आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे अतिसूक्ष्म अवस्थेत श्वसन सुरू होतं. श्वसन म्हणजे हा, याचा अर्थ असा, आकुंचन, प्रसरण, संकोच आणि विकास. श्वसन सुरू होतं, काहीच नव्हतं, सूक्ष्म अवस्थेत होतं ते. तिच्यामध्ये तो तेजोबिंदू इतका सूक्ष्म होता, पण त्या तेजोबिंदूमध्ये, त्या तमाच्या अंधारामध्ये काय होतं? आपल्या सर्व सामर्थ्यासह, आपल्या सर्व ऐश्वर्यासह एक भगवत स्वरूप होतं, आणि ते सुद्धा एकुलतं एकच होतं. पण तिच्यामध्ये ते कसं होतं? श्वसन रूप होतं. आता श्वसन म्हटलं की आकुंचन, प्रसरण आलं, बरोबर आहे. तिच्यामध्ये संकोच आणि विकास आला. अशा सामर्थ्यासह ते असणार, हे काही सांगायचं काम नाही. आता कसं होतं याचा जर विचार करायचा असला तर कीर्तन झालेलं आहे ते पुढे येईलच, पण आता फक्त एवढं लक्षात ठेवायचं.
कारण ते एकोस्मी 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 असं स्वयंभू ज्ञान होतं. एकच, काहीच नव्हतं, काहीच नव्हतं, काही चंद्र नाही, सूर्य नाही, तारंग नाही, ग्रहमंडळ नाही, काहीच नाही. फक्त हे एकूण एक स्वरूप होतं. श्वसनावस्थेमध्ये आकुंचन प्रसरण हे त्याची स्थिती होती आणि त्याच्या सामर्थ्यासहित, आपल्या सामर्थ्यासहित तो होता, नाही काय. पण त्या ठिकाणी एकोस्मी एकोस्मी असं स्वयंभू ज्ञान होतं. स्वयंभू ज्ञान होतं. एकोस्मी एकोस्मी म्हणजे मी एक आहे, मीच आहे, मीच आहे. एकोस्मी म्हणजे मी एकटच आहे. ब्रह्म एकटच, निरंजन एकटच, दुसरं 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 काहीच नाही, कोणीच नाही, कोणीच नाही. म्हणून तो शब्द निघाला एकोस्मी एकोस्मी एकोस्मी. बरोबर आहे. आणि त्यातून एकोस्मी म्हटल्यानंतर ते भगवत स्वरूप जरी एकच म्हटलं तर त्याला करमेल काय? कोण त्याची भक्ती करेल आणि कोण जगामध्ये हे असं धिंगाणे होतील आणि कसं काय, कोण मारामाऱ्या नमू, कोणतं कोण पारायण सक्ती नमू, हे कोण करेल? ते एकटंच आहे. काही होईल का मग? मग त्या भगवंताला काही करमलं नाही. मग एकच मी होता तर त्याला असं वाटलं जर आपण जर बहु झालं तर काय मजा येईल. अरे घरामध्ये 10-12 तारी बिल्डिंग आहे, तिच्यामध्ये एकटाच माणूस असला त्याला करमेल काय? हो, खाली जाईल, वर जाईल, इकडे जाईल, तिकडे जाईल, तिकडे जाईल, तिकडे एकटाच. काय करमेल का त्याला? काही करमेल का त्याला? काहीच करमणार नाही. तो का म्हणे मी एकटाच आहे. लग्न केलं की झाले 2 बायको आली. आता करमेल की नाही? निदान बायकोच आहे, करमेल की नाही? बरं, मग झाले पोरं सोडून, मग आता त्याच्यापेक्षा करमेल. तसं भगवंत हा एकटाच होता, पण त्याला असं वाटलं की आता आपण एकटं काही मजा नाही, आता आपण बहुश्याम व्हावं, आता आपण सृष्टीची उत्पत्ती करावी असं स्फुरण तयार झालं. त्या एकोस्मीच्या ठिकाणी, त्या भगवत स्वरूपाच्या ठिकाणी स्फुरण झालं आणि जो एकोस्मी होता हा एकोस्मी बहुश्याम झाला. आणि तिथून नाद उमटला. नाद म्हणजे आवाज. तिथून नाद उमटला, तिथून नाद निनादला. आता हे जे स्फुरण आहे पहा, पुन्हा सांगतो. एकुलते एक करमलं नाही, त्याला वाटलं बहुश्याम व्हावं, ब्रह्मांडाची उत्पत्ती करावी, असं त्याला स्फुरण झालं. ते स्फुरण म्हणजेच स्वधा. ते स्फुरण म्हणजेच महामाया. त्याला स्वधा म्हटलेलं आहे, त्याला महामाया म्हटलेलं आहे. आता महामाया म्हटल्यानंतर मग तो एकटा होता, त्याला स्फुरण झालं. आता स्फुरण झाल्यानंतर त्या स्फुरणातून काय निर्माण झाली? महामाया निर्माण झाली. की नवरा बायको माझा करवेन की त्या भगवंताला. मग आता महामाया निर्माण झाली तर दोघांकडून हे संपूर्ण जगाची उत्पत्ती झाली. सूर्य, चंद्र, तारांगण, बापाचे पाहिजे काय म्हणतात ते 21 स्वर्ग, सप्त पाताळ, तुम्ही आम्ही आपापापापापापापाप सोंगच सोंग. अजूनही तसंच सुरू आहे. आता कर्म राहिले की भगवंताला. आता कर्म देशील का नाही? कोणी टी व्ही पाहते, कोणी सत्संग करते, कोणी मारामाऱ्या करते, कोणी ह्या करते, मस्त मजाच मजा. हा, कोणाचं कसं कोण जगामध्ये पहा. आणि भगवंत जो आहे तो आतमध्ये दिसतो खिडकीतून. या खिडकीतून फक्त तो काय करतो? पाहतो फक्त. तो फक्त साक्षी आहे. तो फक्त साक्षी आहे. हा काय करतो ते बरोबर पाहतो. मग त्याला स्फुरण झालं हे. आणि म्हणून ते स्फुरण झाल्यानंतर त्या स्फुरणाला काय शब्द दिला? महामाया हे नामाविधान मिळालं. बरोबर आहे. आणि मग त्या स्फुरणातून पुन्हा पहा, समजून राहिलं ना? ते जे स्फुरण झालं त्या स्फुरणातून मग स्पंदन कंपन कंपन, त्याच्यानंतर गती, आत्यंतिक गती, अशी स्थित्यंतर झाली.
त्याच्यातून त्या मायेमधून, आणि त्याच्यामधून जो एक स्वर उद्भूत झाला, तिच्यातून एक स्वर निर्माण झाला, त्या स्वरामधून त्या 3 वर्णनात्मक असे 3 वेगळे वेगळे निर्माण झाले. म्हणजे काय स्वर निर्माण झाले, कोणते कोणते? एक लोहित म्हणजे एक पांढरा, एक श्याम म्हणजे काळसर रंगाचा, आणि एक लाल, अशा वर्णनात्मक ओंकार स्वरूप उद्भूत झाला. ओंकार स्वरूप म्हणजे त्या मायेतून ओंकार स्वरूप उद्भूत झाला. मग तो ओंकार म्हणजे अ उ म, म्हणजे पांढरा, काळा आणि लाल, बरोबर आहे. असे वर्णनात्मक ओंकार स्वरूप उद्भूत झाला. आणि त्या ओंकारातून मग त्रिगुण निर्माण झाले, सत्वगुण, रजगुण, तमोगुण. ओंकारातून काय तयार झाले? त्रिगुण तयार झाले. म्हणजे पहा, पहिले काय? एक फक्त बिंदू, भगवत स्वरूप, बरोबर आहे. एकस्मी, त्याला बहुश्याम व्हायला म्हणजे पाहिजे होतं. मग तिच्यातून माया निर्माण झाली, आणि त्या मायेच्या स्फुरणामधून स्पंदन, कंपन, गती, आत्यंतिक गती अशी निर्माण झाल्यानंतर मग त्याच्यातून ओंकार उद्भूत झाला. आता त्यातून त्या ओंकारातून त्रिगुण निर्माण झाले, सत्वगुण, रजगुण, तमोगुण. होता एक आणि चालला कुठं? खाली 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 खाली. चांगलं की राहिलं? एकटा होता तर बरं नव्हतं, नाही चुपचाप. पण नाही ना, एकोच श्याम. हा, मी एकटा बरा. एकटा मी कोरमला नाही ना, मग तो बहुश्याम झाला ना. आता कर्म पेशल का नाही झाला? हा, मग हे 3 गुण निर्माण झाले, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. ते मूळचेच अतिसूक्ष्म तेजोमय असे निर्गुण निराकार स्वरूपातील तेज. अशा प्रकारे ते निर्गुण निराकार स्वरूपामध्ये असलेलं जे तेज आहे, तेज म्हणजे पहिले कसं होतं? बिलकुल सूक्ष्म बिंदू आहे का नाही? ते वाढत 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 एकदम उसळलं. ते तेज एकदम वाढत वाढत काय झालं? एकदम उसळलं. आणि ते स्वरूप इतकं तपलं की त्यामधून त्रिगुण निर्माण झाले, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. आणि त्या 3 गुणांमधून पुन्हा आणखी पंचमहाभूत निर्माण झाले, पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा आणि आकाश. आणि त्याच्यानंतर पुन्हा सूर्यमंडळ निर्माण झालं. त्याच्यानंतर सर्व ग्रहगोल तारे निर्माण झाले. त्याच्यानंतर नक्षत्र गोल निर्माण झाले. त्याच्यानंतर पृथ्वीची उत्पत्ती झाली. पहा, कुठून कुठं? पहिले काय होतं आणि आता काय झालं? थोडक्यात सांगायचं असं की निर्गुण स्वरूप असलेला जो तेजोमय बिंदू होता, अशा रीतीने सगुण गुणमयी बनला होता निर्गुण, बरोबर. मग खाली येत 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 तो सगुण गुणमयी बनला. म्हणजे त्याच्यामध्ये गुण निर्माण झाले, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. गुणमयी बनला. गुणरहित होता तो गुणमयी बनला. आणि पंचमहाभूते, त्रिगुण याच्या ऐक्यातून काय? पंचमहाभूत, पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा आणि आकाश हे पंचमहाभूत आहे. आणि त्रिगुण म्हणजे सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. म्हणजे 5 आणि 3 झाले 8. अष्टदा प्रकृती. त्यांच्यामधून त्याच्या ऐक्यातून म्हणजे त्रिगुण आणि पंचमहाभूत याच्या एकंकारातून हा जो मसाला तयार झाला, त्या मसाल्याला कर्दम म्हटलेलं आहे. आणि सर्व आपण त्या मसाल्याचे आहे ना. प्रत्येकामध्ये पृथ्वी, आग, तेज, वायू, आकाश आहे की नाही? हा, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण आहे की नाही? हा, याला कर्दम म्हटलेलं आहे. आणि मग त्याच्यातून स्थिर चरसृष्टी मानवापर्यंत निसर्गता उत्पत्ती होत गेली. आणि तिथून मग अशी मनुष्याची काय उत्पत्ती
होत गेले. असा हा कर्दम, अशा प्रकारे हा कर्दम स्थापला गेला, म्हणजे त्याची स्थापना झाली. म्हणजे जो निर्गुण होता तो सगुण गुणयुक्त झाला, म्हणजे जो निर्गुण होता तो सगुण झाला. बरोबर. जो असार होता बर्फ होतं, पाणी होतं, बर्फ झालं. बरोबर आहे. थोडक्यात सांगायचं, या सर्व घडामोडीला आधार, हे जेवढी घडामोड झाली आतापर्यंत, आता जेवढी वाचली ना, या सर्व घडामोडीला आधार त्याचं अधिष्ठान निर्गुण ब्रह्म. या सर्व घडामोडीचा आधार फक्त निर्गुण ब्रह्म एकटच. ते कसं काय आहे मुक्ताबाई, तुझ्या लक्षात आलं ना? कारण मूळ काय, मूळ काय आहे? निर्गुण ब्रह्म. तिथून कसं कसं ते खाली आलं आणि कसं कसं ते सगुण झालं, हे सगुणच आहे. काय आहे हे? सगुणच आहे. कसं कसं सगुण झालं हे तुला मी आता सांगितलं. मग आता मानव शरीरापर्यंतची उत्पत्ती तुला सांगितलं की असं मनुष्य निर्माण झाला. आता हे राहिलं की याच्यात सांगायचं नाही. बर, आता मानव शरीर प्रथम दिवशी मनुष्य निर्माण झाला तर आईच्या उदरामध्ये, गर्भाशयामध्ये ती एक लहानशी गोळी असते. काय असते ती? हा, मग निर्गुण होता तो सगुण झाला. बरोबर आहे. मग आता मनुष्य शरीर कसं निर्माण झालं तर सर्वात पहिल्या दिवशी ती एक लहानशी गोळी असते. कशामध्ये? गर्भामध्ये. काय असते? लहानशी गोळी. बरोबर आहे. ते असते मस्तक. सर्वात पहिले काय असते? आईच्या गर्भामध्ये सर्वात पहिले काय असते? मस्तक. मस्तक म्हणजे डोकं. बरोबर आहे. आणि या मस्तकाच्या अग्री, हे जे मस्तक झालं, या मस्तकाच्या अग्री म्हणजे टोकावर, यालाच मूळद्वार म्हणतात. अग्री म्हणजे टोक. या मस्तकाचं या जे मान आहे, हे याचं जे टोक आहे याला अग्र म्हणतात. तर या अग्र टोकावर काय आहे, याला काय म्हटलेलं आहे? मूळद्वार. मूळद्वार किंवा त्याला ब्रह्मरंध्र म्हणतात. तर ते चैतन्य स्वरूप प्राण हिच्यातून खाली येतो. सर्वात पहिले मूळद्वार हे, आणि हिच्यामधून जो चैतन्य स्वरूप जो प्राण आहे, हा प्राण इथून मग संपूर्ण त्याच्या शरीरामध्ये पसरतो. खाली येत पूर्ण शरीरामध्ये पसरतो. आणि त्यालाच गणानांपती गणपती, त्यालाच गणपती म्हणतात. त्यालाच गणपती म्हणतात. तो गणपती. मग गणपती कुठे आहे? मूळद्वारी स्थापिला गणपती आहे नाही का अभंगात. मग मूळद्वारी हे मूळद्वार आहे. मग या मूळद्वारी स्थापिला गणपती, इथं गणपतीची स्थापना आहे. मग गणपती कुठे आहे? इथं आहे. म्हणून म्हटलेलं आहे, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्व संवेद्या आत्मरूपा देवा तूच गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी रोजी देवा तूच गणेशू. म्हणजे हा जो आत्मरूप ओंकार स्वरूप जो गणपती आहे, हा कुठं आहे? इथं अग्रटोकावर आहे. त्याला मूळद्वार म्हणतात. त्याला तिथं तो गणपती आहे, हे मूळद्वार. बरोबर आहे. म्हणून म्हटलेलं आहे. आणि येथेच ब्रह्मरंध्रे, निर्गुण ब्रह्माचे अखंड वस्तिस्थान आहे. निर्गुण ब्रह्माचं जे वस्तिस्थान, राहण्याचं ठिकाण, ते इथं आहे. याला मूळद्वार म्हटलेलं आहे. इथ्यात मूळद्वार म्हटलेलं आहे. काही ठिकाणी सहस्त्रदळ म्हटलेलं आहे. काही ठिकाणी
दशवी द्वार म्हटलेला आहे. अशा प्रकारे तीन चार नावं आहेत याला, बरोबर आहे. मग हे निर्गुण ब्रह्माचं हे वस्तिस्थान आहे. म्हणजे निर्गुण ब्रह्म कुठं आहे? तिथं मूळद्वार आहे, बरोबर आहे. मग आता सामान्य मनुष्य म्हणजे ज्याला काही माहीत नाही असे सामान्य मनुष्य मनात येते एक शंका घेईल की बा अभंगातील चतुर्थ चरणातील मूळद्वारी गणपती अशी शब्दरचना पाहून किंवा ही शब्दरचना आहे. मूळद्वारी गणपती कसा? हे मूळद्वार आहे. मग इथं गणपती कसा? सामान्य लोक म्हणतील गणपती मूलाधार चक्रात आहे खाली. मग इथं कसा गणपती? हे आहे मूळ द्वार. लक्षात घ्या, अजूनही पहा. हे आहे मूळ अळ माहिती आहे ना, मूळ द्वार. आणि बुधद्वाराच्या ठिकाणी आहे मूलाधार. किती फरक आहे पहा. तिथं गणपती नाही. गणपती कुठे आहे? निर्गुण ब्रह्म कुठे आहे? इथं आहे. कारण गणपती अथर्व शीर्षामध्ये एक गणपती अथर्व शीर्ष आहे त्या पोथीमध्ये म्हटलेलं आहे की श्री गणपती मूलाधार स्थितोषी नित्यम. म्हणजे मूलाधार चक्रामध्ये गणपती आहे असं अथर्व शीर्षामध्ये म्हटलेलं आहे गणपतीच्या. म्हणजे मूलाधार चक्राजवळ गणपतीची स्थापना आहे. पण मूलाधार चक्रच माहित नाही काय आहे. तर मग ब्रह्मरंध्रस्थानी गणपतीची स्थापना कशी? गणपती अथर्व शीर्षात सांगितलेलं की मूलाधार ठिकाणी गणपती आहे आणि इथं तर म्हटलं की ब्रह्मरंध्रस्थानी गणपती आहे. मग आता हे कसं? दादा, हे मला समजून नाही आलं. ज्ञान दादा, मला सांगा. सामान्य माणूस असंच म्हणले की तेव्हा अशी शंका ज्ञानेश्वरांच्या बोधाचा ज्ञान गर्भ आणि उपदेशाची मर्म आणि संपूर्ण अभंगातील निर्गुणातून सगुणापर्यंत क्रम लक्षात आला नाही तोच म्हणेल. हा प्रश्न कोणाला येईल? ज्याला या अभंगातला निर्गुणापासून सगुणापर्यंत तो कसा आला, त्याच्यातल्या बोधाचा ज्ञानगर्भ काय आहे, उपदेशाचं मर्म काय आहे, हे ज्याला समजलं नाही तो तसं म्हणेल गणपती. अथर्व शीर्षात गणपती मुलाधार ठिकाणी सांगितलं असं म्हणाल की नाही. हा, परंतु याचा जर खरा अर्थ पाहिलं तर गणपती कुठे आहे आणि त्याचं जे खास उपदेश स्वतः ज्ञानेश्वरीतून ज्ञानेश्वर माऊलीनं पहिल्याच अध्यायात पहिल्याच श्लोकात केलं. ओम नमोजी अध्याय, ओम नमोजी अध्याय वेद प्रतिपाद्य म्हणजे वेदानं त्याचं वर्णन केलेलं आहे. हा, जय जय स्व संविद्या आत्मरूपा. आणि मग म्हटलं देवा तुझं गणेश. मग आता मग कुठे आहे ना. हा, मग हे बरोबर आहे की नाही. पण सामान्य माणूस याच्यामध्ये अथर्व शीर्षामध्ये मूलाधार सांगितलेला आहे. ते कसं काय नाही त्याचा आपल्याला इथं विचार करायचा नाही. मग पण अनुभवी गुरुपुत्र हे जाणतात की गणपती याचा अर्थ आत्मदेव, आत्म्यालाच गणपती म्हटलेला आहे. गणपतीने आत्मा अलग नाही. तुमच्या ठिकाणी ब्रह्मद्वारी जे मूळद्वार आहे, या मूळद्वाराच्या ठिकाणी गणपतीची स्थापना आहे. म्हणजे आत्मा इथं आहे आणि इथून तो संपूर्ण शरीरामध्ये नखामध्ये रोमारोमामध्ये तो प्रविष्ट झालेला आहे. बरोबर आहे. आणि म्हणून त्या गणपतीचं स्थान, त्या आत्मदेवाचं स्थान कुठं आहे? ब्रह्मरंध्र. आणि म्हणून या ब्रह्मरंध्राला मूळ द्वार म्हणतात, मूलाधार नाही. एवढं लक्षात राहील. हा, मूळ द्वार म्हणतात म्हणजे मूळ द्वार, मूलाधार नाही. हे मूळ द्वार आहे आणि मूलाधार बुधद्वाराच्या ठिकाणी आहे. बरोबर आहे. म्हणजे जेथून चैतन्य नाथ स्वरूप प्राण मनुष्याच्या शरीरात प्रविष्ट होतो. मग चैतन्य स्वरूप जो प्राण आहे हा कुठून प्रविष्ट झाला? 9 महिने झाले, 9 महिने 9 दिवस झाले जेवतात. कुठून प्रविष्ट झाला? तो इथून प्रविष्ट झाला. संपूर्ण शरीरामध्ये प्रविष्ट इथून होतो. याला मूळद्वार म्हणतात आणि कोणी याला नंदन म्हणतात. नंदन, बरोबर आहे. हा,
कारण वेद वेद आणि उपनिषदाचीच परंपरा आहे. शिवाय ज्ञानेश्वर महाराज सांगतात की मूळ द्वारी मुळी, म्हणजे मूळ द्वार आहे ते मूळ नेहमी कधीही मूळ हे ऊर्ध्वभागी असते. मूळ मूळ ऊर्ध्वभागी असते. ऊर्ध्वभाग म्हणजे हा. आणि आम्ही इतके झाडं पाहतो, एवढ्या वनस्पती जातो, मूळ कुठं जमिनी. आणि हे तर सांगू राहिले मूळ द्वार कुठं तिथं. काय मेळ आहे? कसं का बजेट बसेल? पण ज्ञानेश्वरीमध्ये 15व्या अध्यायामध्ये पहिला तो श्लोक सांगितलेला काय, ऊर्ध्व मूल मध शाखा, म्हणजे मूळ कुठं वर आहे. या भगवंताचं भगवत स्वरूपाचं जे मूळ आहे हे वर आहे, आणि त्याला बाकीच्या शाखा फुटलेल्या आहेत त्या कशा आहे खाली. म्हणजे पहिले निर्गुण होता, तर निर्गुणातून तो कुठं आला खाली खाली सगुणापर्यंत आला आणि एवढा मोठा झाला, असा झाला. मूळ कोणतं मग? बरोबर आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा हे आहे. पण काय म्हणतात कीर्तनात चाललं. शिवाय तयापाशी वस्ती निर्गुणाची, आणि तिथं निर्गुणाची वस्ती, कारण निर्गुण निराकार आहे. काय निर्गुण निराकार आहे, इथं निर्गुणाची वस्ती आहे. असे जेव्हा श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्याचा अर्थ असा की बा तो आत्मदेव आहे. जो आत्मदेव आहे, मग आत्मदेव कुठे आहे? आपल्या इथं आहे मूळद्वारी, दशवेदारात, सहस्रदारामध्ये. मग हा आत्मदेव आहे, हा जीव चैतन्य आहे. आणि तो जीव चैतन्य आहे म्हणून त्याने शरीर धारण केलं. जीव चैतन्य आहे म्हणून शरीर धारण केलं. तो जीव चैतन्य नसता, ब्रह्मचैतन्य असता, तर शरीर धारण करायचं कामच नसतं. समजलं? मग आपण सर्व कोण आहे? जीव चैतन्य, म्हणून आपण शरीर धारण केलं. कारण या जीव चैतन्याला उपाधी लागली कशाची? देहाची. सत्वगुण, रजगुण, तमगुण, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश वगैरे हे सर्व उपाध्या लागल्या आहे देहाला. आणि चैतन्य तर आहेच नाही म्हणायची चैतन्य आहे म्हणून आपली हालचाल सुरू आहे, म्हणून ते जीव चैतन्य आहे. उपाधी न राहिल्याने तोच निर्गुण निराकार ब्रह्मचैतन्य होतो. त्याला जर उपाधी जर राहिलीच नाही, तो जर निरुपाधिक झाला तर तो ब्रह्मचैतन्य आहे. म्हणून म्हटलेलं आहे जीवो ब्रह्मेव नापरहा. मुक्ता, आता माऊली सांगतात, मुक्ता आता तुझ्या मनात पुढील विचार येईल. माऊली उत्तर देऊन राहिले, एवढ्या मोठ्या प्रश्नाचं केवढं मोठं उत्तर आहे. मुक्ता आता तुझ्या मनात पुढील विचार येईल की निर्गुण ब्रह्म म्हणजे काय. आला पुन्हा प्रश्न. निर्गुण 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 तर सुरू आहे. मग आता नेमकं निर्गुण ब्रह्म कशाला म्हणतात? निर्गुण ब्रह्माची व्याख्या काय आहे? ब्रह्म चैतन्याची व्याख्या काय आहे? बरोबर आहे. तर निर्गुण ब्रह्म म्हणजे रेणू. निर्गुण ब्रह्म म्हणजे रेणू, किंवा त्याला दुसरं नाव आहे अक्षर. अक्षर म्हणजे ज्याचा कधी क्षर होत नाही, घसारा होत नाही, नाश पावत नाही, ते अक्षर. आणि म्हणून त्याला एकाक्षर ब्रह्म म्हणतात. म्हणून ओम हे एकाक्षर ब्रह्म आहे. काय? ओम एकाक्षर ब्रह्म आहे. आता आपण पुष्कळ ठिकाणी वाचलं ओम ब्रह्म आहे, पण एकाक्षर ब्रह्म म्हणजे एकच असते. ओम ओम एकच अक्षर आहे ते. मग ओम हा एकाक्षर ब्रह्म आहे, त्याचा नाश कधी होत नाही. हा झाला अलीकडचा शब्द. एकाक्षर ब्रह्म हा झाला अलीकडचा शब्द. होता ओम. एवढंच म्हणून चालणार नाही, तर अक्षर म्हणजे ज्या स्वरूपाचा कधी नाशच होत नाही,
हे अव्यय आहे, निर्गुण आहे, अविनाशी आहे, असं ते रेणू स्वरूप आहे. मग प्रश्न आला, रेणू म्हणजे काय? रेणू म्हणजे मायोपाधी रहित निरंजन. ज्या रेणूला, ज्या ब्रह्माला कोणत्याच प्रकारची माया लागत नाही, तिच्या ठिकाणी कोणत्याच प्रकारची माया नाही, महामाया नाही, मायोपाधी रहित, त्याच्या रहित आहे, आणि त्यालाच निरंजन म्हटलेलं आहे. म्हणजे रेणू, मायोपाधी रहित निरंजन, हे दोन्ही एकच आहे. ब्रह्म, ऐकून घ्या, ब्रह्म, चैतन्य, रेणू आणि निरंजन, चारही शब्द एकच आहे. अलख निरंजन, आदेश, नवनाथातले माहिती आहे तुम्हाला? माहिती की नाही? मग हे निरंजन, रेणू म्हणजे काय, किंवा निरंजन म्हणजे काय, किंवा ब्रह्म म्हणजे काय? कारण ते अच्युत आहे, अविनाशी आहे, त्याचा नाश कधी होतच नाही. मग नेमकं हे आहे तरी काय, आहे तरी कसं? रेणू ते निरंजन, अणु त्याची माया. रेणू निरंजन आहे आणि अणु माया आहे, आणि माया वचनी, हे माया असल्यामुळे देह निपजला, देह निर्माण झाला. नुसता रेणू असता तरी देह निर्माण झाला नसता, किंवा नुसती माया असती तरी देह निर्माण झाला नसता. म्हणजे रेणू आणि अणु म्हणजे निरंजन आणि माया, किंवा ब्रह्म आणि माया, हे एकत्र आल्याशिवाय देह निपजत नाही. बरोबर आहे? आता माया वगैरे, आता निरंजन स्वरूप म्हणजे रेणू आणि त्याचं अक्षर कसं, याचा विचार करा. नेमकं रेणू म्हणजे काय बुवा? नेमकं ब्रह्म म्हणजे काय बुवा? नेमकं चैतन्य म्हणजे काय बुवा? ते कसं असेल, काय असेल, केवढं असेल, याचा तर विचार प्रत्येकाच्या मनात येत असेल की नाही? बरोबर आहे? मग प्रश्न असा आला की निरंजन म्हणजे काय, रेणू म्हणजे काय? तर त्याची व्याख्या अशी, बालाग्रस्य सहस्रार्थ तस्य भागस्य भागः, तस्य भागस्य भागार्थ तस्य देयं च निरंजन. त्याने निरंजन म्हटलं कारण निरंजोपनिषद उपनिषद आहे, निरंजोपनिषद, तिच्यामध्ये हे वाक्य आहे. त्याचा अर्थ असा की कुसळ, माहिती आहे तुम्हाला? कुसळ गवत शेतामध्ये असते ना, जे जमीन परीक असते, जे जमीन पांढरट असते, त्यामध्ये गवत उगवते आणि कुसळ येतात. कुसळाचं जे टोक आहे, हे टोक काही सुईचं टोक तरी दिसेल, पण कुसळाचं टोक काही दिसत नाही, भलं डोळे ताणून पाहावं लागते. मग त्याच्यावरून रेणू म्हणजे सांगितलं की रेणू म्हणजे काय किंवा निरंजन म्हणजे काय, तर ब्रह्म म्हणजे काय, ते केवढं आहे. पहा, कुसळाच्या शेंड्याचा 15 महापद्म भाग. आता ते कुसळाचं टोक घ्यायचं, पहिल्या गोष्ट दिसत नाही, त्याचे 15 महापद्म, आणि तेवढे झाल्यानंतर पुन्हा 625 अब्ज इतके भाग करायचे, आणि तिच्यातला जो एक भाग येईल तो रेणू, ते निरंजन करायचं. शास्त्रज्ञानं म्हणता शोध लावला होता मागे, किंवा एखादा एक त्यानं काय केलं, काचाची पेटी केली. काचाची पेटी, मरणासन्न मनुष्य जो होता त्या मनुष्याला तिथं झोपवलं. काचाची पेटी की जिथून हवा सुद्धा जाणार नाही, येणार नाही, काहीच नाही, म्हणजे काचाची पेटी गेली पूर्ण खालून वरून इकडून तिकडून पॅक बिलकुल. आणि तो मरणासन्न मनुष्य म्हणजे मरतो समजा, आता त्याला त्यात निजवलं. आत्मा कोठून जातो कसा जातो हे त्याला पाहायचं होतं. शास्त्रज्ञ इतके शास्त्रज्ञ, बरोबर आहे. त्याला हे समजत नाही की जिथं शास्त्र मांडते ते, जिथं शास्त्र संपते तिथं परमार्थाची सुरुवात होते. पाहिलं,
काचाच्या पेटीत त्या म्हाताऱ्याचा जीव गेला, म्हणजे त्यानं शरीर सोडलं, फक्त काच टिचला, फक्त काच टिचला, काय नाही. आणि बाकीचे शास्त्रज्ञ बसले पहा, अहो दिसेल का होतो. मग आता एवढ्या मोठ्या कुसळाचे आता आता पद्म म्हणजे काय माहिती तुम्हाला, लाख, तर हे तर कोणाला माहित आहे. लाखाच्या पुढे कोटी, कोटीच्या पुढे अब्ज, अब्ज म्हणजे अरब म्हणतात त्याला, अरबच्या पुढे खरब, आणि खरबच्या पुढे नील, आणि नीलच्या पुढे पद्म, आणि त्याच्या पुढे ते असे एक पद्म नाही, किती 15 महापद्म, ते एक पद्म झालं. आता 15 महापद्म आणि त्याच्यानंतर 625 अब्ज, एवढे मोठे तुकडे करा कुसळाच्या टोकाचे, तिच्यातलं एक टोक घ्या, तो आत्मा, ते ब्रह्म, ते चैतन्य, करा तुम्ही हिशोब, शास्त्रज्ञांना म्हणा. अरे मलकापूर एवढी जरी दुर्बीण तयार केली त्यानं, महाराष्ट्रात एवढी जरी दुर्बीण तयार केली, तर त्याला आत्म्याचा शोध लागणेच नाही, ब्रह्माचा शोध लागणेच नाही. काऊन सर्वांचा शोध काढतो, याचा काऊन शोध लावत, प्रयत्न चालू आहे, पण जमेल काय, जमणारच नाही, जमणारच नाही, शक्यच नाही, कठीण आहे. त्याला रेणू म्हणतात, त्याला काय म्हणतात, रेणू, किंवा त्याला निरंजन म्हणतात, त्याला रेणू म्हणतात, त्याला ब्रह्म म्हणतात. बरोबर आहे. हे जरी इतकं सूक्ष्म अतिमिय आहे, का सांगता येईल का तुम्हाला ते किती बारीक आहे, पण एवढं जरी सूक्ष्म असलं तरी त्याचं दर्शन होऊ शकते, तरी त्या रेणूचं दर्शन होऊ शकते. किती बारीक आहे ते, तरी सुद्धा त्याचं दर्शन होऊ शकते. फक्त ते सद्गुरूच्या कृपा प्रसादाने उल्मिलित झालेल्या आतील दिव्य दृष्टीलाच होऊ शकते. या साध्या डोळ्यानं ते दिसणार नाही. आत्मची जी दिव्य दृष्टी आहे, गुरु कृपेनं दिव्य दृष्टीच्या द्वारे सद्गुरूच्या कृपेनं त्याचं उन्मिलन होते, आणि अतिसूक्ष्म अतिंद्रिय असं असलेलं जे रेणू स्वरूप ब्रह्मस्वरूप आहे, त्याचं दर्शन सद्गुरू आणून देऊ शकतात. बाकी कोण्याही शास्त्रज्ञाला ते दिसणे शक्य नाही. या बाह्य चक्षुनं तुम्ही किती ढुंढाळलं तरी ते रेणू दिसणार नाही. साध्या चर्मचक्षुला देऊ शकणार नाही, त्या दिव्य चक्षुष पाहिजे. आणि म्हणून भगवंतानं 11व्या अध्यायामध्ये अर्जुनाला दिव्य चक्षु दिली, दिव्य चक्षु दिली. बाबा मी तुला दिव्य चक्षु देतो, कारण या हाडामासाच्या डोळ्यानं, या चर्मचक्षुनं तू ते पाहू शकणार नाही, म्हणून दिव्य चक्षु दिली. आणि मग आपलं विश्वरूप दाखवलं भगवंतानं अर्जुनाला. 11वा अध्याय वाचा, नुसतं वाचलं की झालं काय, ज्ञानेश्वर आमचं आम्ही 11 अध्याय वाचून टाकतो. हां, देवाने भगवंतानं विश्वरूप दाखवलं अर्जुनाला, झालं काय, आणि आपलं कुठे गेलं, कोणीच विचार नाही करत. पण श्रीपाद बाबाच्या कृपेनं सर्व कळलं, श्रीपाद बाबाच्या कृपेनं सर्वच झालं, आमचंही झालं आणि तुमचंही झालं. बरोबर आहे. फक्त याला गरज आहे अभ्यासाची. बरोबर आहे. 4 वाजेला उठायचा, आपला प्रबोध सुरू ठेवायचा. 4 वाजेला अर्धा तास पाऊण तास, नाही 5 वाजेला उठायचं, अर्धा तास पाऊण तास बसत नाही आलं 6 वाजेला उठायचं, अर्धा तास पाऊण तास. पण अर्धा पाऊण तास रोज बसलं की आपोआपच त्याचा आपल्याला त्याचा अनुभव येतो. बसायचं. आता नाही जमत, पाठवत दुखरायला, हातात दुखरायला, पडल्या पडल्या आपलं नामस्मरण सुरू ठेवायचं. मग असे किती साधक करतात, कोणीच नाही. बाह्य मुहूर्त कशाला म्हणतात, 4 ते 6 एक बाह्य मुहूर्त आहे. सूर्य निघायच्या अगोदर त्याचं नामस्मरण झालं पाहिजे, कारण सर्व देव देवता ऋषी मुनी त्यावेळेला तिथं उपस्थित असतात. त्याच्याकरता ते महत्वाचं आहे. बरोबर आहे. शक्यतो जेवढं झालं तेवढं करायचं. बरोबर आहे.
हा. मग या अतींद्रिय अति सूक्ष्म स्वरूपाची जी तर्काने किंवा कल्पनेने किंवा विचाराने अनुमान सुद्धा आपल्याला करता येईल. आता ते रेणूचं किंवा त्या ब्रह्माचं ते इतकं अतिसूक्ष्म आहे, ते स्वरूप इतकं अतिसूक्ष्म आहे, त्याची कल्पनाच करता येत नाही. बरं, तिच्यावर काही त्याचा काही तर्कही करता येत नाही, अंदाजही करता येत नाही, अनुमानही करता येत नाही. आणि म्हणून म्हटलेलं आहे ज्ञानेश्वर गाथ्यात काय, अनुमानेना अनुमानेना श्रुती नेती नेती म्हण तू गोविंद रे. हा, अरे अनुमान करता 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 श्रुती थंडावल्या, नेती नेती म्हणून थकल्या, पण गोविंदा भगवंता तुझं काही दर्शन झालं नाही. हा, बरं झालं, पण ते कसं झालं हे मात्र समजत नाही. कारण तिथं अंदाजाचं काम होते. सर्व वाचा विचार, सर्व मन घेऊन सर्व कुंठी घेऊन जाते. याचं कारण असं की अति सखोल असं हे रेणुदर्शन म्हणजेच सोहम भजनाधिष्ठित. कोणतं रेणुदर्शन म्हणजे सोहम भजनाधिष्ठित, म्हणजे सोहमचं भजन करायचं. सोहमचं भजन कसं करायचं, बरोबर आहे. तर तीव्र ध्यानाभ्यास युक्त पृथ्वी आप तेज वायू आकाश सूर्यमंडळ ओंकार आणि त्याच्याही पलीकडे अनाकाश, या आकाशाच्याही पलीकडे अनाकाश असलेल्या स्वरूपाचे दर्शन असते. त्या स्वरूपाचं दर्शन, एवढी पावर सोहम भजनाधिष्ठित सोहम मध्ये आहे. आणि ते कुठं आहे, भ्रुकुटी मध्ये. हे इथं भ्रुकुटी आहे ना, याला भ्रुकुटी मध्ये म्हणतात. हिडा चिंगडा आणि सुषुम्ना तिन्हीचा संगम इथं भ्रुकुटी आहे. या भ्रुकुटी मध्यामध्ये ब्रह्मरंध्राला जोडणाऱ्या ऊर्ध्वगामी, म्हणजे हे भ्रुकुटी मध्ये, हे भ्रुकुटी आहे, हे भ्रुकुटी आणि हे ब्रह्मरंध्र, बरोबर आहे. हे भ्रुकुटी आणि हे ब्रह्मरंध्र, किंवा याला दुसरं नाव दशवेदार किंवा याला सहस्रदळ, हे आणि हे याला जोडणारी जी एक झडप आहे त्याला ब्रह्मनाडी म्हणतात. लोक फक्त इथपर्यंत जातात, इथपर्यंत कोणी जातच नाही. भ्रुकुटीपर्यंतच जातात, इथपर्यंत काही कोणी ब्रह्मरंध्रापर्यंत कोणी जातच नाही. कारण इथून भ्रुकुटीपासून ब्रह्मरंध्रापर्यंतचा जो रस्ता आहे, बरोबर आहे, हा रस्ता अतिशय खडतर आहे, बरोबर आहे. हा, पण ते ब्रह्मनाडी आहे, त्या ब्रह्मनाडी जी सूक्ष्म झडप आहे ती झडप सद्गुरु कृपेनेच उघडते आणि त्याचं दर्शन होते. सद्गुरु कृपेशिवाय त्या दशवेदारामध्ये असलेल्या ब्रह्मचैतन्याचं दर्शन होत नाही, सद्गुरु कृपेशिवाय नाही. आणि म्हणून म्हटलेलं आहे, म्हणून जाणी तेन गुरु भजिते, म्हणून बापा गुरुले भजा, तेने कृत कार्य होईल. आणि तुम्ही कृत्य व्हा, तुमच्या जीवाचा उद्धार करा. जैसे मूळ सिंचने सहज शाखा पल्लव संतोषती, म्हणजे मुळाला जर पाणी दिलं तर वर पाणी टाकायचं काम नाही. आंब्याला जर खाली पाणी दिलं तुम्ही, बरोबर आहे, वर पाणी टाकायचं काम नाही. मुळाला पाणी दिलं म्हणजे वर खोड फांद्या फळं फुलं यांना आपोआप पाणी मिळते, बरोबर आहे. तसं मुळाला जर पाणी दिलं तर शाखा पल्लव संतोषी, म्हणजे आपोआप येते. तसं त्याच पद्धतीनं म्हणून जाणी तेन गुरु भजेची आणि कृत कार्य, याच पद्धतीनं गुरुला भजा म्हणजे तुमचं जीवन सफल होईल. म्हणून सद्गुरु वाचवणे संसारी तारक नयेची निष्ठंक आन कोणी. थोडक्यात सांगायचं असं काय, किंवा तात्पर्य असं की निरंजन स्वरूप, म्हणजे हे जे निरंजन स्वरूप आहे किंवा हे रेणू आहे, हे तुला समजले का? कोणाचा प्रश्न? माऊलीचा. कारण ते अव्यय, अच्युत, अविनाशी आणि असं अक्षर स्वरूप ते आहे. या स्वरूपाची अतिसूक्ष्म अवस्था लक्षात घेऊन
ते इतकं सूक्ष्म आहे, हे स्वरूप इतकं सूक्ष्म आहे, ब्रह्मस्वरूप इतकं सूक्ष्म आहे, इतकं सूक्ष्म आहे की याची सूक्ष्मावस्था संतांनी लक्षात घेतली आणि संतांनी लक्षात घेतल्यानंतर त्याला तिळेची उपमा दिली. तीळ किती बारीक असते, असते बारीक. हा, मग देव तिळी आला, गोड गोड जीव झाला. देव तिळी आला आणि गोड गोड जीव झाला. अब तिळी सांगितले म्हणतो देव तिळी आला, क्या तिळी देव तिळी आला, गोड गोड जीव झाला. रे कसा झाला, आत्ता पाहिजे नुसतं तिळ पासून जमेल का ते, कठीण आहे बा. अरे जे काही शास्त्र आहे किंवा जे काही सण आहे याच्यामध्ये अतिशय गुह्य गोष्ट आहे, पण आता राहिलीच नाही, आता काहीच नाही. बस त्याचा अर्थ काय, तिळगुण घ्यायला बरोबर बरा झालं. तो तिळाचा अर्थ काय, देव तिळी आला आणि गोडगोड जीव झाला. तिळा एवढे बांधुनी घर आणि आचार आहे विश्वंभर. तिळा एवढे बांधुनी घर आणि आचार आहे विश्वंभर. तो विश्वंभर कुठे आहे, तुमच्या हात आहे. म्हणून त्या हरिहराच्या मूर्ती बिंदुल्यात येतील. हा, आणि तुका म्हणे बिंदुले, तुका म्हणे बिंदुले किती आहे, केवढा आहे, दिसते काय, समजते काय, त्याचं वर्णन करता येत काय नाही. तुका म्हणे बिंदुले आणि तेने त्रिभुवन कोंदाटले. एवढं मोठं ते आत्मस्वरूप, एवढं मोठं आहे की तीनही भुवन पार करते, त्याच्याही पार करते. म्हणून म्हटलेलं आहे अनु रेणू हुनी थोकळा आणि तुका आकाशावर. अनु कसं, अनु रेणू हुनी थोकळा. तो आत्मा कसा आहे, ते ब्रह्मस्वरूप कसं आहे, अरे अणुपेक्षाही लहान आहे, इतकं लहान आहे, इतकं आलं की दिसत नाही. एखादा मनुष्य मरणासन्न वस्तू मनुष्य असला 100 जण त्याच्याजवळ बसले, तो कधी जातो समजत नाही. हुचके देतो, कधी जातो समजत नाही ना. आणि मग झालं, अहो गेला, अरे पाहिला काय. कारण ते आत्मस्वरूप एवढं सूक्ष्म आहे, ते दिसत नाही. आणि आम्ही त्याचा शोध लावून राहिलो. कधी शोध लागेल, लागणारच नाही. शास्त्रज्ञाने कितीही प्रयत्न केला तरी तो शोध लावू शकणार नाही. तर आज परमपूज्य सद्गुरू श्रीपाद बाबांच्या कृपेनं आपण या ठिकाणी जमलो. माझे वास्तवात तेवढं मी बोलण्याचा अधिकारी नाही, कारण माऊलीचे शब्द आहे, मी येणा माणूस आहे. तरी सुद्धा मी जेवढं मला समजून सांगता येईल तेवढं समजून सांगण्याचा प्रयत्न केला. तर झालेली सेवा माझे सद्गुरू श्रीपाद बाबांच्या चरणी अर्पण करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. सब संतन की जय. आरती श्रीपाद बाबा स्वामी सद्गुरु रामा परब्रह्म ब्रह्ममूर्ती जगन्नाथ विरामा. आरती श्रीपाद बाबा सद्गुरुच्या अनुग्रहे भक्ती फळाची आली. चित्त आणि चैतन्याची जेथे पाठव पडली. आरती श्रीपाद बाबा स्वामी सद्गुरु रामा परब्रह्म ब्रह्ममूर्ती जगन्नाथ विरामा. आरती श्रीपाद बाबा सद्गुरुनी कृपा मूर्ती असे माझी माऊली. प्रबोध देवनी आशा माझी निघाली. आरती श्रीपाद बाबा स्वामी सद्गुरु रामा परब्रह्म ब्रह्ममूर्ती जगन्नाथ विरामा. आरती श्रीपाद बाबा सद्गुरुच्या कृपेने ज्ञान अज्ञान दिले. सर्व ब्रह्ममय आम्हा जग दिसू लागले.
ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविकी साधू संत मन वेदला माझा आरती ज्ञान राजा लोकले ज्ञान जगी जगेनाती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविकी साधू संत मन वेदला माझा आरती ज्ञान राजा प्रकट तुल्य बोले विश्व ब्रह्माची केले रामा जनार्दनी चरणी मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविकी साधू संत मन वेदला माझा आरती ज्ञान राजा राघवे संग्रात पाषाण तारिले ऐसे तुकोबाचे अभंग रचिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखविली आम्हा आरती तुकारामा तुकिता तुलनेची ब्रह्म तुकासी आले मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखविली आम्हा आरती तुकारामा गणी घटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे ऐंगनानंद पूजन पावे वाढी श्री ज्ञानदेव महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुणानंद बाबा की जय गोड शर्करा जिभेचा खाली सद्गुरु नामे गोड शर्करा जिभेचा खाली अनुभव घेऊन सकल जनांना मुठ मुठ वाटावी अनुभव घेऊन सकल जनांना मुठ मुठ वाटावी वाल्याचा तो वाल्मिकी झाला नामाने तरला वाल्याचा तो वाल्मिकी झाला नामाने तरला रामादी रामायण हा ग्रंथ आदिला रामादी रामायण हा ग्रंथ आदिला सद्गुरु नामे गोड शर्करा जिभेचा खावी सद्गुरु नामे गोड शर्करा जिभेचा खावी अनुभव देऊन सकल जनांना मुठ मुठ वाटावी अनुभव देऊन सकल जनांना मुठ मुठ वाटावी सुनीतेचा तो ध्रुवनंदनई नामाने तरला सुनीतेचा तो ध्रुवनंदनई नामाने तरला निजता नावरी अडळपदावरी जाऊन तो बैसला निजता नावरी अडळपदावरी जाऊन तो बैसला सद्गुरु नामे गोड शर्करा जिभेचा खावी सद्गुरु नामे गोड शर्करा जिभेचा खावी अनुभव घेऊन सकल जनांना मुठ मुठ वाटावी अनुभव घेऊन सकल जनांना मुठ मुठ वाटावी थोर भक्त प्रल्हादळी नामाने धरला थोर भक्त प्रल्हादळी नामाने धरला भक्तासाठी स्तंभा मधुनी नृत्य प्रकटला भक्तासाठी स्तंभा मधुनी नृत्य प्रकटला सद्गुरु नामे गोड शर्करा जिभेचा खावी सद्गुरु नामे गोड शर्करा जिभेचा खावी अनुभव घेऊन सकल जनांना मुठ मुठ वाटावी अनुभव
अनुभव घेऊन सकल जनांना मुठ मुठ वाटावी तुकाराम हे थोर संत जगामध्ये झाले तुकाराम हे थोर संत जगामध्ये झाले या नामाने वयाही तरल्या जगात सिद्ध झाले या नामाने वयाही तरल्या जगात सिद्ध झाले सद्गुरु नामे गोड शर्करा जिभेने टाकावी सद्गुरु नामे गोड शर्करा जिभेने टाकावी अनुभव घेऊन सकल जनांना मुठ मुठ वाटावी अनुभव घेऊन सकल जनांना मुठ मुठ वाटावी हरिश्चंद्र राजाने हो दिले राज्य हरिश्चंद्र राजाने हो दिले राज्य सद्गुरु वशिष्ठांची त्यांनी राखिली हो लाज सद्गुरु वशिष्ठांची त्यांनी राखिली हो लाज सद्गुरु नामे गोड शर्करा जिभेने टाकावी सद्गुरु नामे गोड शर्करा जिभेने टाकावी अनुभव घेऊन सकल जनांना मुठ मुठ वाटावी अनुभव घेऊन सकल जनांना मुठ मुठ वाटावी